नमस्कार मित्रांनो, आपल्या बागेमध्ये चिलिंग येऊ नये म्हणून आपण काय काय प्रयत्न करू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे एकतर तुम्ही रात्रीच्या वेळी पाणी देऊ शकता. त्याने बागेमध्ये गरमाई राहते आणि चिलिंग येण्याचा थोडाफार अटकाव मिळतो त्याने. दुसरी गोष्ट आहे बॅगिंग करणे. तर बॅगिंगमध्ये पण दोन प्रकारच्या बॅगिंग असते. त्या एक अल्ट्राव्हायलेट प्रोटेक्शन करणारी पण बॅग राहते आणि दुसरी साधी बॅगी असते. आता ह्या बॅगेमध्ये आपण एखादी केळ काढून बघू चिलिंग आली आहे का ते. बघा 0% चिलिंग आहे, अजिबात चिलिंग कोणत्याही प्रकारची नाही. बॅगिंग केल्याने सुद्धा बऱ्यापैकी प्रोटेक्शन मिळते. त्यातून पण तुम्ही ही बॅग असं खालून जर लावली, असं जर करून जर पूर्ण पॅक केलं, तापमानाचं आणखी वाढलं, समजा कमी झालं तापमान, तरी तुम्ही बॅग पॅक करून अशी बांधायची घडाला. त्याने सुद्धा बागेला ते घडाला चिलिंग येत नाही. ओके. त्यानंतर सल्फर सोडू शकता तुम्ही. सल्फरने सुद्धा काही गरमाई राहते किंवा जो चुना असतो त्या चुन्याची निवळी सोडायची. त्याने सुद्धा बागेला चिलिंगपासून प्रोटेक्शन मिळतं. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी 500 पद्धतीने पाणी, शक्य झाल्यास पाट पाणी देऊ शकता किंवा नाही तर तुम्ही मग ड्रिपनेही सोडू शकता. पण लाईटच्यात आपल्याकडं प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे वेगवेगळ्या शिफ्ट येते लाईटीच्या. पण संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस असेल त्यावेळेस मात्र प्रत्येक दिवशी कमीत कमी 3 ते 4 तास तरी पाणी देता आलं पाहिजे. या पद्धतीने करायचं आहे. तापमान हे कधीही सकाळी पहाटे 5 ते 6 आणि ह्या दरम्यान जास्त राहतं, त्याच्यामुळे ह्या दरम्यान तरी बागेला पाणी मिळालं पाहिजे, याचा बंदोबस्त करायचा आहे आपल्याला. पहा कशा पद्धतीने मी पाणी सोडले आहे. आता पण त्याच्या 2 ते 3 गाड्या गेलेत आहेत बागाच्या, तरी आम्ही पाणी सोडलं. आणि कारण बऱ्यापैकी बागात आता सध्या उभा राहिलो मी बागेत, तरी मला गरम लागतं इथं. आणि तेच बाहेर गेलो मी तर ह्याच्यापेक्षा जरा थोडी जास्त थंडी आहे बाहेर. तर अशा पद्धतीने चिलिंगला हे आपण अटकाव करू शकतो. काय करायचं, रात्रीच्या वेळी किंवा पाणी देणे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय तर बॅगेला प्रोटेक्शन करायचं, अशा बॅग आहेत त्या. तिसरी गोष्ट, आता ही बॅगी आपण घड गेल्यामुळे त्या बॅगी, त्या घडांच्या बॅगी काढलेत आहेत, ते आपल्या बॅग अजून लावायच्या बाकी आहेत, आपल्याला ते लावणार आहेत आज. त्यानंतर आपल्याला सल्फर सोडायचं आहे. सल्फर सोडल्यानंतर आपल्या बागेतली मुळी जी असते आपण म्हणतो केळीची, ती मुळी चेक करायची आहे आपल्याला. शक्यतो चालू ठेवायची आपली मुळी ती, म्हणजे अन्न जे आपण खतं सोडणार आहे ते प्रॉपर त्याला लागू झाले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर चुना असतो, त्या चुन्याची निवळी सोडायची पूर्णपणे. ते ड्रिपमधनं चुना सोडायचं नाही, कारण त्यांनी चुना सोडला तुम्ही तर ड्रिप तुमची चॉक ऑफ होऊ शकते. त्यामुळे चुना टाकल्यानंतर त्याची वरची जी निवळी आहे तेच फक्त वरनं सोडायची आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या बागेचं प्रोटेक्शन करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.